हुकूमत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हुकूमत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय व्यासपीठ, लातूर शहर मतदारसंघातील आर्वी गावच्या सर्व मतदार बंधू भगिनींनो, लातूर शहराच्या या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपल्याला दोन प्रकारचं परिवर्तन करण्याची गरज आहे। परिवर्तन असं आहे, महाराष्ट्रामध्ये हे जे काँग्रेस आघाडीचं सरकार आहे, हे दळभद्री सरकार आहे, त्याला बदलण्याची गरज आहे। मित्रांनो, दुसरं परिवर्तन तुमच्या नाडीची निगडीत, लातूर शहरातल्या सर्व मतदारांची निगडीत असं हे परिवर्तन आहे। ज्यावेळेस विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले, त्यावेळेस त्या विलासराव देशमुखांनी 3 एकर जमीन विकली होती। सर्व बुजुर्ग माणसांना स्टोरी माहित आहे। तेच विलासराव नंतर कॅबिनेट मंत्री राहिले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, 25 वर्ष महाराष्ट्राचा या कारभार केला। आता त्यांचा मुलगा या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। या मुलाच्या नावाने उमेदवारी फॉर्म भरत असताना 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे। विलासराववर मी बोलणार नाही, पण अमित देशमुखवर मी बोलू शकतो, कारण त्याच्या वयाचा मी आहे। अरे बाबा, कुठून आले 9 कोटी हे सर्वसामान्य जनतेला याचं उत्तर पाहिजे। अमित देशमुखच्या वयातला एकही तरुण आज महाराष्ट्रामध्ये असा आहे का ज्याच्या नावावर 9 कोटी रुपये आहेत? उमेदवारी अर्ज भरत असताना शपथपत्र अमित देशमुखने दिलेलं आहे। मी हा आरोप खोटा करत नाही। बापाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारायच्या, बापाच्या नावावर पुढारकी करायची, बापाच्या नावावर कार्यकर्ते जगवायचे, एवढंच काम फक्त अमित देशमुख करू शकतो। हे सर्व ग्रामस्थमधून लक्षात घ्या। विलासराव देशमुख सांगतात विकास 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 केला, लातूरचा चौफेर विकास केला। काय विकास केला लातूरचा? 25 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर होता तुम्ही। आता ह्या 1 वर्षामध्ये कुठंतरी सिमेंटचा रोड दिसतोय? लातूर शहरामध्ये परिस्थिती बघा, 108 कोटी रुपये सिमेंटचे रस्ते आम्ही केले म्हणून सांगत आहे। आपला भाग थोडासा लातूर शहराच्या बाहेर आहे, पण लातूर शहरातले 108 कोटी रस्त्याच्या विषयी मी तुम्हाला सांगतो बंधूंनो। हे रस्ते जे केले, विलासराव देशमुखांनी नगराध्यक्ष पदासाठी लातूरमध्ये उमेदवार उभा केला होता। त्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी जनार्दन वाघमारेंना पाठिंबा दिला आणि विलासरावच्या काँग्रेसच्या उमेदवारात हरवलं। त्या जनार्दन वाघमारेंनी 108 कोटीचे रस्ते केले आणि त्या रस्त्यावर हा कालचं पिल्लू असलेला अमित देशमुख फिरतो आणि सांगतो की आम्ही विकास केला। विकासाची संकल्पना देशमुखांना सांगण्याची गरज आहे। विकासाची संकल्पना ही आहे, शरद पवारचा बारामती तालुका बघा, प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 500-600 पोरं काम एखाद्या कंपनीमध्ये कामाला गेलेले दिसतील। शेतीच्या बरोबर त्यांचा जोडधंदा म्हणून नोकरी केली जाते। ही विकासाची खरी कल्पना आहे। त्या देशमुखांना कळत नाही, पण देशमुखांना कळत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्या जनतेला कळत नाही असं म्हणलं तरी हरकत नाही। मित्रांनो, करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी ह्या देशमुखांनी कमवल्या। लातूरचं उदाहरण सांगतो तुम्हाला, पीव्हीआर थिएटर, हिरो होंडाचं शोरूम, महिंद्राचं शोरूम, दारू तयार करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं त्याची स्वतःची अमित देशमुखची अल्को प्लस कंपनी, त्याच्या बाजूलाच बार्शी रोडवर 17 एकर आता हॉटेल काय होतंय का घर होतं, हे करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या कमवायचं काम हे अमित देशमुखने सुरुवात केलेलं आहे। अजून आमदार व्हायची वेळ आहे तर 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे। उद्या आमदार झाल्यानंतर 900 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जर करायची असेल तर जरूर तुम्ही अमित देशमुखला मतदान करा। मला तुम्हाला एकच सांगायचंय, लातूरमध्ये कुणी माणसं असे नव्हते का? केंद्रात बाप मंत्री आहे, महाराष्ट्रात काका मंत्री आहे, पण पुन्हा सुद्धा पोराला पाहिजे, हे महत्वाचं आहे का? प्रदीप राठी असतील, शिवराज पाटलाची सून असेल, शिवराज पाटलाचा मुलगा असेल, ना अजून कुणीही कार्यकर्ता असेल, हे करू शकत नव्हते का? करू शकत होते। लेकिन महत्वाचं ह्याच्यामध्ये ह्याला स्वार्थ असा होता की आपला मुलगा सत्तेमध्ये राहायला पाहिजे। ह्या सत्तेतून पैसा कमवता येतो हे देशमुख घराण्याला पक्का माहीत झालेलं आहे। सत्तेतून पैसा कमवणे आणि पैशातून सत्ता कमवणे हे देशमुखाचं सूत्र झालेलं आहे। बेरोजगार तरुणाला काम मिळत नाही,
माणसाला मजुरी मिळत नाही, बेरोजगार तरुण भरकटलेला आहे, सर्वकडे विचित्र परिस्थिती आहे. देशमुखांनी परिस्थिती कशी निर्माण केली आहे? एखादा तरुण जर घरातून निघाला तर तो घरी आई वडिलांच्या कधी पाया पडत नाही, मंदिर दिसलं तर तिथं देवाच्या कधी पाया पडत नाही, पण पोटाची खळगी भरण्यासाठी या देशमुखाच्या पाया पडावं एवढी दुर्दैवी परिस्थिती या देशमुखाने लातूरमध्ये तयार केली. 5 वर्षाचे 4 महिने इथे यायचं, इलेक्शन 4 महिन्यावर म्हणल्यावर महिनाभर दौरा करायचा, पुन्हा मुंबईत राहायचं, एवढंच माहित आहे. एसी गाडीच्या खाली उतरायचं नाही, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे. समाज फोडण्याचं काम चालू आहे. आरवी गावाचा एखादा तरुण पुढारी दिसला, त्याला गाठायचं, पैशाचं आमिष द्यायचं, ह्या सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो, सर्व गोष्टी लक्षात घ्या. वेळ कमी आहे, आपले उमेदवार येत आहेत, उमेदवाराची नक्की तुमची भेट होणार आहे. पण मी कळकळीने सांगतो, देशमुखांनी लातूरचं जे वाटोळं 25 वर्षामध्ये केलेलं आहे तेवढं महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये कुणी केलं नाही. मागल्या 10 वर्षाचा इतिहास लक्षात घ्या. पहिल्यांदा विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना का काढलं गेलं? फक्त निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत म्हणून काढलं गेलं. पुन्हा मुख्यमंत्री झाले, का काढलं गेलं? आपल्या देशावर, आपल्या मुंबईवर हल्ला झाला, अतिरेकी बघत होते, विलासराव देशमुख निष्क्रिय होते, टेंडर फाईल पास करत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलाला पिक्चर काढण्यासाठी म्हणून तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये गेले, मुलाला दाखवलं की अशा प्रकारे पिक्चर काढ बा. ही सर्व देशानं बघितलं. मित्रांनो, लातूरकर म्हणून आपली महत्वाची भूमिका आहे. शे विलासरावांनी ज्यावेळेस कृत्य केलं त्या मुंबईमध्ये 1 कोटी लोक रस्त्यावर निघाले होते मत्या घेऊन. हा निर्णय सोनिया गांधीला घ्यावा लागला. इतके लोक विरोधामध्ये आहेत. विलासरावजीला सांगावं लागलं तुम्ही राजीनामा द्या. मी म्हणत नाही विलासराव देशमुख देशद्रोही आहेत, पण मुख्यमंत्री आहेत, कर्तव्य तुम्ही बजावण्यात चुकवलात, अतिरेकीने हल्ला केला. मुंबईपासून इथपर्यंत बघा, कुठेही तीच परिस्थिती आहे, कुठेही बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण सर्वसामान्य जनतेला मला एक सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी असत असताना राजकारणी म्हणून, लातूरचा आमदार म्हणून, लातूरचा पालकमंत्री म्हणून, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ह्या मुख्यमंत्र्यांना आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत कुठली योजना आणण्याचं काम केलंय का? कुठलीही योजना आणण्याचं काम केलं नाही. विकासाच्या निवळ गप्पा मारायच्या. आणि हे जे 2 नंबर लोक धंदेवाले आहेत हे कसं साथ देतात तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही आम्ही मराठी माणूस आहोत, आपण एकत्र राहतो. शेजाऱ्याच्या बैला जर शिव्या दिल्या तर आपल्याला दुःख वाटतं. घरात जर त्याचा माणूस नसेल तर आपण बाजूला जातो. प्रदीप राठी आहेत आपल्या इथले, इतिहास सुद्धा सर्वांना माहित आहे. मित्रांनो, प्रदीप राठीच्या घरी प्रदीप राठी ज्यावेळेस बंडखोरीला उभाटले त्यावेळेस विलासराव देशमुखाच्या कार्यकर्त्यांनी कशा शिव्या दिल्या इथं सांगता येत नाही, कारण कुठे तर माझी बहीण एक ऐकत आहे भाषण म्हणून मी सांगत नाही. पण तेच प्रदीप राठी आज देशमुखचा जय जयकार करत आहेत. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. आणि ह्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत. पप्पू कुलकर्णी येणार आहे. पप्पू कुलकर्णी समजून मला मतदान करा तुम्ही. पप्पू कुलकर्णीचं मी भाषण सांगतोय असं समजा. मित्रांनो, लक्षात घ्या परिस्थिती. ह्या देशमुखाची घराणीशाही संपवायची असेल, ह्या देशमुखाची सर्व परिस्थिती संपवायची असेल तर 13 तारखेला मतदान करत असताना एकच निर्णय घ्या. त्या दिवशी क्रांती दिवस आहे. विलासरावच्या काळ्या राजकारणाचा 25 वर्षाचा इतिहास आठवा. अमित देशमुख 9 कोटीचे 900 कोटी कसं करणार आहे ह्याचा इतिहास आठवा. आणि येणाऱ्या काळामध्ये घरातून मतदानाला निघत असताना आपला लहान मुलगा जर एखादा असेल घरामध्ये तर त्याचा चेहरा बघा, कारण तुमच्या मतदानामध्ये त्या लेकराचं भवितव्य आहे. त्याचा रोजगार असेल, त्याची नोकरी असेल, त्याचं पुढे इथून जीवन जगण्याची पद्धती असेल, हे तुमच्या सर्व मतदानामध्ये दडलं आहे मित्रांनो. आणि हे सर्व करत असताना, मतदान करत असताना या धनदांडगे अमित देशमुखचा चेहरा आठवा आणि कुणाला मतदान करायचं हे ठरवा. माझी कळकळीची विनंती आहे, 13 तारखेला पप्पू कुलकर्णी यांना प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती आहे. या ठिकाणी पप्पू कुलकर्णी आलेले आहेत. 2 मिनिट बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करतील.